जनतेनं ज्यांना नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत। राहुल गांधी जुने मुद्दे उगाच उकरतायत। देवेंद्र फडणवीसांचं राहुल गांधींना लेखानेच प्रत्युत्तर। मतदानाचा टक्का अचानक वाढल्याचं राहुल गांधींचं म्हणणं हास्यास्पद। कामठीतल्या निकालाला माढा, श्रीरामपूर आणि वणीतल्या निकालानं प्रत्युत्तर। राहुल गांधींच्या लेखाला फडणवीसांचं उत्तर। महायुतीत आहोत जपून बोला। शिवसेना आमदार निलेश राणेंची बंधू नितेश राणेंना जाहीर समज। धाराशिवमधील संघर्षावरून राणे बंधूत वादाची कळ, तर तुम्ही टॅक्स फ्री आहात, नितेश राणेंचं प्रत्युत्तर। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत पक्षीय पातळीवर अजूनही चर्चा नाही, पण आता नातेवाईक सरसावले। ठाकरे कुटुंबियांचे काही जवळचे नातेवाईक सक्रिय झाल्याची माहिती। उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबरोबरच मनसेकडून एकला चलो रेची ही चाचपणी। राज ठाकरे कोणता निर्णय घेतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष। मुंबईतल्या शिवसेनेच्या निरीक्षकांची आज मातोश्रीवर बैठक। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निरीक्षकांची नेमणूक। सेना मनसे युती संदर्भातही चर्चेची शक्यता। मुंबईतला मदर डेअरीचा भूखंड अदानी समूहाला देण्याला काँग्रेसचा कडाडून विरोध। खासदार वर्षा गायकवाडांचं जन आक्रोश आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोखल्यामुळे धरणं आंदोलन। बत्तीस वर्षांनंतर पुन्हा साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। साताऱ्याला चौथ्यांदा मिळाला आयोजनाचा मान। रत्नागिरीजवळ मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी टँकर आणि मिनी बसमध्ये भीषण अपघात। आणखी 3 तास मुंबई गोवा महामार्ग बंद राहणार। नाशिकमध्ये पावसामुळे भाजीपाल्यांचं शेतातच नुकसान। आवक घटल्यामुळे मेथी, शेपू, पालक, वांगी, टोमॅटो महागले। फळभाज्या 60 रुपये तर पालेभाज्या 80 रुपयांवर। संत श्री गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यात दाखल। पातूरच्या घाटात टाळ मृदुंगाचा गजर। नमस्कार, आपण पाहता एबीपी माझा। मी श्रुती कुलकर्णी। या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या